मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेट हा चॅप्टर सुरू केला होता. त्यातले काही आपण सेट्स, नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आणि रिअल नंबर हे आपण बघितले. आता जो चॅप्टर आपण शिकणार आहे हा चॅप्टर साधारण तुमचा 9वी 10वीला झालेला आहे. कदाचित तो मराठीत झाला असेल किंवा इंग्लिश मधूनही झाला असेल. तो चॅप्टर थोडासा आपल्याला पुन्हा रिवाइज करायचा कारण तोच पुन्हा आपल्याला 11वीला आहे. आता बघा, पहिली डेफिनेशन आहे आपली सेट. आता या सेटची डेफिनेशन आपल्याला काय सांगते? A collection of well-defined objects is called a set. Set is a collection. It is collection of which material? It is collection of objects. And these objects are well-defined. Well-defined means we know which elements are, which numbers, which objects are there in that set. We know already. So it is well-defined collection of object. सेट काय? तर ऑब्जेक्ट्सचा कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन नुसतं कलेक्शन नाहीये तर ते वेल डिफाइंड आहे. वेल डिफाइंड म्हणजे काय? तर त्या सेट मध्ये काय काय आहे हे आपल्याला माहित असणार. एक्झॅक्टली काय आहे हे आपण सांगू शकतो. तर अशा कलेक्शनला आपण म्हणतोय सेट. मग आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर. आपण काय केलं तर 5 नॅचरल नंबरचा एक सेट तयार केला. मग आता आपण बघितलं परवा की नॅचरल नंबर मध्ये कोण कोण असतं? तर 1 2 3 4 5 असे भरपूर नंबर असतात. यातले कुठले घेतले आपण? तर पहिले 5 घेतले. मग पहिले 5 म्हणजे हे झाले. म्हणजे आपल्या सेट मध्ये कोण असेल तर हे एवढेच एलिमेंट्स असतील, बरोबर. मग आपण या सेट मध्ये असं लिहिणार की पहिल्या 5 एलिमेंटचा सेट म्हणजे हा. म्हणजे एक्झॅक्टली त्या सेट मध्ये काय आहे हे आपल्याला माहित झालं. किंवा डेज ऑफ वीक असं आपण म्हटलं. तर याच्यामध्ये काय काय येणार हे आपल्याला कळतं ना. डेज ऑफ वीक म्हणजे काय येणार? तर संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे हे सगळे येणार. हे आपल्याला माहित असतं. म्हणजे ते कसे आहेत तर वेल डिफाइंड आहे. आता हेच मी जर असं म्हटलं की कलेक्शन ऑफ किंवा सेट ऑफ हॅपी पीपल. आता हॅपी पीपल हा कन्सेप्ट कसा आला? तर प्रत्येकाचा हॅपी पीपलचा कन्सेप्ट वेगवेगळा असेल. त्यामुळे या त्या सेट मध्ये नक्की कोण कोण येणार हे आपल्याला सांगता येणार नाही. सो इट इज नॉट सेट. So set is a collection of well-defined objects. It is proper objects which are well-defined. So your example is anytime. Anytime. आता हे घेतलं मी, तुम्ही वेगळं काहीतरी घ्या पण त्याच्यामध्ये तुमचे नंबर हे एक्झॅक्ट काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता दुसरी डेफिनेशन बघा, एलिमेंट और मेंबर. एलिमेंट और मेंबर ही आपली दुसरी डेफिनेशन. द ऑब्जेक्ट इन अ सेट is called its element or member. त्या सेट मध्ये जे काही ऑब्जेक्ट आहेत, त्या सेट मध्ये जे काही ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? एलिमेंट्स और मेंबर. द ऑब्जेक्ट इन अ सेट is called its element or member. Object present in that set is called element. Now this is your first example. Set of first 5 natural number. So we can write a equal to 1 2 3 4 5. हे आपल्याला माहिती आहे की सेट कसा लिहिला जातो. हे एक्झाम्पल मी घेतलं, हे तुम्हाला माहिती आहे म्हणून घेतले. याच्यामध्ये आपण काय करतो तर कॉमनली एलिमेंट सेपरेट करतो, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि त्या सेटला नाव देतो. मग आता तुमची डेफिनेशन काय सांगते बघा, ऑब्जेक्ट इन अ सेट इज कॉल्ड एलिमेंट. एलिमेंट कुणाला म्हणायचं तर त्या सेट मध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्ट्स जे कोणते तुमचे ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट्स म्हणजे तुमचे काय झाले तर एलिमेंट झाले. सो युअर फर्स्ट नंबर इज 1. 1 इज प्रेझेंट इन दिस सेट. सो 1 इज ऑब्जेक्ट ऑफ दिस सेट. सो इट इज एलिमेंट और मेंबर ऑफ दिस सेट. देन 2 is object of this set. So 2 is also called
element or member. Then 3 is also element, 4 is also element, 5 is also element of that set. But now what about 6? 6 काय त्या सेट मध्ये दिसत नाही, त्यामुळे 6 ला सध्या तरी आपण एलिमेंट किंवा मेंबर म्हणू शकणार नाही. त्या सेट मध्ये जे कोणते तुमचे नंबर्स, व्हेरिएबल्स काय जे असतील त्या सेट मध्ये त्याला आपण काय म्हणणार आहे, एलिमेंट्स किंवा मेंबर्स. सो 1 इज एलिमेंट ऑफ दिस सेट. तुमचा 1 हा काय तर त्या सेटचा एलिमेंट आहे. The next point is the sets are generally denoted by capital letters. आताच आपण बघितलं any set, if this is one set 1 2 3 4 5, so this set is denoted by capital letters. So sets are denoted by capital letters A B C D or X Y like this. प्रत्येक सेट हा कॅपिटल लेटरनी दाखवला जातो. मग तुम्ही तो कसा दाखवता, तर जो काही तुमचा कर्ली ब्रॅकेट मधला सेट आहे त्याच्या अलीकडे इक्वल टू लायचा आणि मग तुमचं कॅपिटल लेटर आहे. फॉर एक्झाम्पल बी इज ए ई आय ओ यू. आता हा सगळा वॉवेल्सचा सेट आहे. सो दिस इज सेट ऑफ वॉवेल्स. सो वी डिनोट दिस सेट बाय बी. आता हे तुम्हाला नाही आवडलं तुम्ही उलट पण करा किंवा तुमचं नाव तुम्ही बदलू शकता, पण जनरली कॅपिटल लेटर्सनी तुम्ही त्या सेटची नाव द्यायची. सो दिस इज सम फॉर एक्झाम्पल अगेन सी. सी इज नाव 2 4 6 8 10. नाउ दिस इज सेट ऑफ इव्हन नंबर्स लेस दॅन इक्वल टू 10. हे कसले सेट घेतला आपण, तर 10 आणि 10 पेक्षा कमी असलेल्या नॅचरल नंबरचा सेट घेतला आणि ते परत कसे आहेत तर इवन नंबर्स आहेत, समसंख्या. सो 2 4 6 8 10. सो दिस सेट इज डिनोटेड बाय C. नाउ दिस इज सेट्स आर डिनोटेड बाय कैपिटल लेटर्स. The next point is this is sets are denoted by capital letter. Now what about this elements or objects or members? So these objects or elements or members are denoted by small letters. Capital letters are denoted for set, and these elements or members are denoted by small letters like A, B, C, X, Y, Z like this. So elements are denoted by small letters. Means for example, now this set B, this is your set B. B is 1 2 3 4 5. Now this X, we call X is 1 or X is 2. Then X is 3, X is 4, X is 5. Now sometimes value of X is 1, sometimes it is 2, sometimes it is 3, sometimes it is 4, sometimes it is 5. कधी कधी x ची व्हॅल्यू ही 1 होईल, 2 होईल, 3 होईल, 4 होईल, 5 होईल, कशी होईल. आता बघा हाच सेट मी असा लिहू शकते. दिस इज सेट ऑफ सम x such that x is natural number. So x belongs to n. सध्या तुम्ही हे बघा, मग आपण पुन्हा त्याची नोटेशन बघू. So x belongs to n means x is natural number. आहे का तो natural number बघा. And again x is less than equal to 5 आणि पुन्हा x कसा आहे less than equal to 5. So x is natural and again less than equal to 5 means x is 1, then x is 2, then x is 3, then x is 4, x is 5. Now x is 6, we cannot say like this. Why? X is less than equal to 5. आपण रिस्ट्रिक्ट केलंय त्याला कंडिशन घातली आहे. x ची किंमत कशी पाहिजे तर जास्तीत जास्त 5 किंवा 5 पेक्षा कमी आणि परत तो नॅचरल नंबर आहे त्यामुळे तो 1 पासूनच स्टार्ट होणार. 0 -1 -2 होणार ना. सो एलिमेंट्स और ऑब्जेक्ट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. दुसरा कुठला एक्झाम्पल बघा. आपण मगाशी सी लिहिलं होतं.
2 4 6 8 10. मग आता हेच मी ए म्हणते. आता मी इकडे x म्हणलं, इथं ए म्हणूयात. सो x ए इज नॅचरल नंबर. पटतंय का? ए हा नॅचरल नंबर आहे. पुन्हा कसा आहे तर ए इज इव्हन आहे, ती समसंख्या आहे, इव्हन नंबर आहे. अँड अगेन ए इज लेस दॅन 11. पटतंय का? पहा ए कसा आहे? नॅचरल आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा वाढतोय. ए इव्हन आहे, इव्हन म्हणजे समसंख्या घ्यायची आहे, म्हणजे 2 4 6 8 10 12 असा वाढतोय. परत ए कसा आहे? 10 पेक्षा 11 पेक्षा लहान पाहिजे. 11 पेक्षा लहान म्हटल्यावर आपल्याला समसंख्या कुठल्या आल्या तर फक्त 2 4 6 8 आणि 10. So value of a is sometimes it is 2, sometimes it is 4, sometimes it is 6, sometimes it is 8, and sometimes it is 10. So this is your sets and its elements. आता बघा, यातल्या एलिमेंटला आपण काय केलं तर जनरल नोटेशन दिलं x. आता याचं उलट बघूया. If x is any element of this set, if x is any element of this set, then we can write x belongs to A or x belongs to B. Means, suppose if x is element of this set, then x belongs to, now this is set B, so we write x belongs to B. लिहिताना असं लिहायचं, बोलताना म्हणायचं x belongs to B. Now in particular, one is element of this set, one is member of this set, so 1 belongs to B. Then what about 3? 3 is element of this set, so 3 belongs to B. Then 5 is element of this set, so 5 belongs to B. So any element, any object which is element of this set, then we can write x belongs to that set. Now if x is not element of this set, if x is not element of this set, then you can write x does not belongs to P. x does not belongs to P. आता तुमचा सेट बी असेल तर बी म्हणणार, ए असेल तर ए म्हणणार. आता मी इथं बी लिहिलं होतं म्हणून मी बी लिहिलं. नाउ व्हॉट अबाउट 6? आहे का त्या सेट मध्ये 6? So 6 is not element of this set. So x, the 6 does not belongs to P. Then 7 does not belongs to P. बोलताना म्हणायचं does not belongs to. काढताना मात्र हे असं काढायचं, त्यामध्ये एच द्यायची आणि अशी तिरकी द्यायची. So this is does not belongs to. So पुढचा एखादा एक्झाम्पल बघा. सपोज आपण ए घेतला, कुठला होता आपला 2 4 6 8 आणि 10 होतं. मग आता आपल्याला काय म्हणणार 4 कसं होईल? 4 is element of this set, so 4 belongs to A. Then what about 11? 11 आहे का त्या सेट मध्ये? नाहीये. So 11 does not belongs to A. किंवा 15 does not belongs to A. Then 8 belongs to, sorry, 8 does not belongs to A. बरोबर लिहिलं का मी? 8 कुठे आहे? त्या सेट मध्ये आहे. So 8 belongs to A. आता बघा आम्ही असं लिहिलं, आपण या A बद्दल बोलतोय. So 4 belongs to B. बरोबर लिहिलं का मी? आपण सेट A बद्दल बोलतोय पण मी लिहिताना तिकडे B लिहिलं. So this is wrong. So A 4 belongs to A. मग आपण यातलं काय बघितलं फक्त की एखादा एलिमेंट जर त्या सेट मध्ये असेल तर आपण म्हणायचं बिलॉंग्स टू, नसेल तर डज नॉट बिलॉंग्स टू. सो दिस इज युअर सेट्स, एलिमेंट्स अँड. आता आपण काय काय बघितलं बघा. सेटची डेफिनेशन बघितली. सेट इज वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. इट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. सेट काय तर एक कलेक्शन आहे कोणाचं? ऑब्जेक्टचं. आणि परत हे ऑब्जेक्ट्स कसे आहेत तर वेल डिफाइंड. त्यानंतर आपण बघितलं एलिमेंट्स किंवा मेंबर्स. मग त्या सेट मध्ये जे काही तुमचे नंबर्स आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, त्याला आपण म्हटलं ऑब्जेक्ट्स, सॉरी एलिमेंट्स किंवा मेंबर्स ऑफ दॅट सेट.
एलिमेंट नेहमी स्मॉल लेटरने दाखवतात. मग नंतर आपण बघितलं की या सेट मध्ये जर एखादा एलिमेंट त्याचा एखादा नंबर एखादा ऑब्जेक्ट त्याचा एलिमेंट असेल मेंबर असेल तर आपण लिहिलं x बिलॉंग्स टू b आणि त्याचा मेंबर नसेल तर आपण म्हटलं x डज नॉट बिलॉंग्स टू b. आता हे काय काय बघितलं जरा बघा म्हणजे आपल्याला पुढचं बघता येईल. हे सगळं समजायला कळतंय का बघा. रोजच्या रोज थोडा व्हिडिओ बघत जावा. रोजच्या रोज अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही.